लाडक्या बहिणींनो, ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण तुम्ही जर लाभार्थ्यांच्या निकषामध्ये बसत नसाल तर आत्ताच सावध व्हा, कारण तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. तुम्ही अपात्र ठरू शकता. मराठवाड्यात तब्बल 55,334 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द होणार आहेत. या बहिणींना योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही, तर 54,598 अर्ज मान्य झालेले नाहीत. त्यामुळे या बहिणींना अनुदान कधी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये. पुण्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण बाजारातून शेतकऱ्यांच्या 44 कांद्याच्या गोणी चोरण्यात आलेल्या आहेत. सुमारे 52,000 रुपयांचे कांदे चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. दरम्यान चाकण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रेशनमध्ये ज्वारी देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. मात्र अनेक रेशन दुकानांवर वितरित केलेली ज्वारी खराब झाली असून त्यात किडेही पडले आहेत. अहिल्यानगरमध्ये स्वस्त धान्य दुकानांमध्ये रेशन भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने माणसांना खाण्यायोग्य ज्वारी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता नागरिक करतायत. डोंबिवलीत पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या 6 महिन्यांपासून मेघडंबरी विनाच आहे. शिवजयंती काही तासांवर आलेली असताना देखील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच पुतळ्याचं सुशोभीकरण अपूर्ण आहे आणि या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटानं इंदिरा चौकामध्ये मूक आंदोलनही केलंय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी वाड्यांवरील महिलांनी टाके देवगाव ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढलाय. गावातील जलजीवन योजनेची कामं अपूर्ण असल्यामुळे ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना रात्र बेरात्र जंगलातून पायपीट करावी लागते. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यवतमाळमध्ये आरोग्य मित्र विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करत संप पुकारतायत. सहाय्यक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य मित्रांच्या मागण्यांसंदर्भात मुदत मागितलेली होती, मात्र निर्णय न झाल्यानं संप पुकारण्यात आलाय. त्यामुळे आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता वर्तवली जाते. कोल्हापुरात थकीत बिलांसाठी ठेकेदार कंत्राटदार आक्रमक झालेले आहेत. सरकारनं 1 मार्चपर्यंत थकीत बिलं द्यावीत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ठेकेदार कंत्राटदारांनी दिलेला आहे. राज्यामध्ये 27,000 कोटी रुपयांची बिलं थकीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक इथं प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय रद्द करावं या मागणीसाठी कृती समिती आक्रमक झाली आहे. अप्पर तहसील कार्यालय झाल्यास 62 गावातील नागरिकांची गैरसोय होणार असल्याचा आरोप कृती समितीनं केलेला आहे. धुळ्यामध्ये आरोग्य मित्रांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. महात्मा फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मागण्यांसाठी अनेकदा आवाज उठवला, मात्र सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यामुळे संप पुकारण्यात आलेला आहे. तसंच आरोग्य मित्रांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. जालन्यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या आरोग्य मित्रांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. वेतन कायद्यानुसार वेतन देण्याची मागणी या आरोग्य मित्रांची असून जिल्ह्यातील 26 आरोग्य मित्र बेमुदत संपावर गेलेले आहेत. विविध मागण्यांसाठी आरोग्य मित्रांचं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू आहे. बावनकुळेंच्या घरी नक्की काय डील झाली असा सवाल राऊत यांनी विचारलेला आहे. यावेळेस आपण बघतोय संजय राऊतांनी थेट बावनकुळेंच्या घरी नक्की काय डील झाली असा प्रश्न केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावेळेस ट्विट करत दसांवर आता कोणीच विश्वास ठेवणार नाही असंही म्हटलंय. धस हे भाजपच्या परंपरेस जागले असंही राऊत पुढे म्हणाले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांच्यावर आता कोणीच विश्वास ठेवणार नाही.
दसे भाजपा परंपरेस जागले, वापरा आणि फेका, वापरा आणि सौदा करा. बावनकुळे यांच्या घरी नक्की काय डील झाली असं त्यांनी ट्विट यावेळेस केलेलं आहे. बावनकुळे यांच्या घरी नक्की काय डील झाली असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. गिरीश कांबळे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेले आहेत. गिरीश, आपण बघतोय थेट सुरेश धस यांच्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही असं ट्विट संजय राऊतांनी केलेलं आहे. काय या संदर्भातली अधिकची माहिती? नक्कीच गेले काही दिवसांपासून आपण बघतोय की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस हे सातत्याने आवाज उठवत आलेले आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर सुरेश धस यांच्या विरोधातच आता सगळ्या चर्चा होऊ लागलेल्या आहेत. आता संजय राऊत यांनी थेट त्यांचा फोटो टाकत ट्विट केलेला, यामध्ये त्याने गंभीर दावा केलेला आहे. चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या बंगल्यावर भेट झाली, त्या ठिकाणी काहीतरी डील झालं अशा पद्धतीचा दावा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. जेव्हा धनंजय मुंडे यांची भेट या ठिकाणी सुरेश धस यांनी घेतली होती, त्यानंतर एक चर्चा होती. विरोधकांनी देखील याबाबत एक दावा केलेला होता की या भेटीमागे बावनकुळे आहेत, बावनकुळेंनी ही भेट घडून आणली अशा पद्धतीची एक चर्चा सुरू होती. त्यानंतर आज संजय राऊत यांनी हे फोटो ट्विट केल्यानंतर नव्याने एक प्रश्न आहे ते उपस्थित झाले. यावरच सुरेश धस काय उत्तर देतात हे देखील पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहील. धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर बावनकुळेंच्या घरी नेमकं काय डील झालं असा सवाल आता संजय राऊतांनी ट्विट करून विचारलेला आहे. सुरेश धस यांच्यावर आता कोणीही विश्वास ठेवणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. आणि आता पाहूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टर. अंबरनाथ तालुक्यातील चामटोली गावामध्ये रस्ता नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. गर्भवती महिला, वृद्ध, शाळकरी मुलांना दगडधोंड्यातून प्रवास करावा लागतोय. मोठी दुर्घटना घडू नये म्हणून लवकरात लवकर हा रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील नागरिकांनी कालबाह्य झालेला खटारा बसमधून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचं सांगितलेलं आहे. देगलूर आगारातील 54 एसटी बसेस पैकी 40 गाड्या या कालबाह्य झालेल्या आहेत. या बसेसचं तात्पुरतं मेंटेनन्स करत वेळ मारून नेत असल्याचा आरोप देखील यावेळेस प्रवाशांनी प्रशासनावर केला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये 65 इमारती बेकायदेशीर असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे आणि या इमारती तोडण्याचे आदेश केडीएमसीला देण्यात आलेले आहेत. या प्रकरणात बिल्डर आणि अन्य अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नसल्याचं रहिवाशांनी म्हटलंय आणि याबाबत दाद मागण्यासाठी म्हणून रहिवासी केडीएमसीच्या मुख्यालयावर धडक देणार आहेत. कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ व्हावं या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर बाईक रॅली काढण्यात आली आणि या मागणीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे सरकारला जाब विचारण्यासाठी वकिलांच्या वतीनं बाईक रॅली काढून तीव्र निदर्शनं करण्यात आलेली आहेत. साताऱ्यातील 8 वर्षीय कुत्र्यानं पोलीस खात्याचं नाव उंचावलेलं आहे. झारखंडमधील पोलीस दलामार्फत या कुत्र्याच्या स्पर्धेमध्ये सूर्या या कुत्र्यानं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलं. तसंच साताऱ्यासाठी हे पहिलंच पदक असल्यामुळे ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकही काढण्यात आली. जालना जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्यानं वेषांतर करून वाळू माफियांवर कारवाई केली. त्यांनी नदीपात्रामध्ये 2 JCB आणि 5 हायवा ताब्यात घेतलेले आहेत. ही घटना अंबड तालुक्यात घडली आहे. दरम्यान पोलिसांनी 2 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाला सुप्रीम कोर्टानं मोठा झटका दिला. यापुढे रणवीर अलाहाबादियाला भारतात कोणताही शो करता येणार नाही असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत. रणवीर सारखे लोक आई वडिलांचा अपमान करतात, या लोकांचं डोकं ठिकाणावर आहे का अशी वक्तव्य हे विकृत मानसिकतेचं लक्षण आहे असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं अलाहाबादियाला झापलंय. तर न्यायालयानं रणवीरला अटकेपासून दिलासाही दिला असला तरी कडक अटी घालून दिलेल्या आहेत. अलाहाबादियाला तपासात पूर्ण सहकार्य करावं लागेल. तसंच पोलीस ठाण्यात त्याच्यासोबत वकिलांना उपस्थित राहता येणार आहे. तपास पूर्ण होईपर्यंत पासपोर्ट जमा करा अशा अटी अलाहाबादियावर घालण्यात आलेल्या आहेत. पुण्यातील म्हाळुंगे नानाची चाळीला आग लागलेली आहे. पत्र्याची शेड असलेली 22 घरांपैकी 18 घरं आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं इथं दिसत आहे. आगीचं कारण हे अद्यापही अस्पष्ट आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र घरातील सामान जळून खाक झालंय.
शाळेतील स्वयंपाकघरामध्ये गॅसचा स्फोट झाल्याची घटना घडली. सांगलीतील विटा लेंगरेंच्या गुजले वस्तीतील शाळेमध्ये गॅसचा स्फोट झाल्यामुळे स्वयंपाकघराचे पत्रे उडाले. शाळेपासून दूर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये स्वयंपाकघर होतं आणि त्यामुळे सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे. इमारतीत गाडीला प्रवेश नाकारल्यामुळे कार चालकानं 5 जणांना चिरडलं. मीरा रोडच्या जेपी नॉर्थ उच्चभ्रू संकुलातील बर्सिलोना या इमारतीत हा सगळा प्रकार घडला. चालकानं मद्यपान केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात हिट अँड रनची घटना घडली. वाढदिवस साजरा केल्यानंतर रस्त्यावरून पायी जात असलेल्या आई आणि मुलाला एका भरधाव वाहनानं चिरडलेला आहे. दरम्यान कार चालकाच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोरवाडी परिसरात मध्यरात्री गावगुंडांच्या 2 टोळक्यानं एकमेकांना मारहाण करत राडा घातला. 2 डिलिव्हरी बॉयचा क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि या दोघांनी परिसरातील गावगुंडांना आणून भर रस्त्यात मारहाण केली. दरम्यान पोलीस गावगुंडांचा आता शोध घेत आहेत. पुण्यात शतपावली करतानाही दुचाकीस्वार चोराकडून लुटमार सुरूच आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या 1.5 महिन्यांमध्ये शहरात चोरीच्या 21हून अधिक घटना घडल्या. 21 चोरीच्या घटनांमध्ये 20,06,500 रुपयांची रक्कम चोरीला गेली आहे आणि यापैकी पोलिसांनी 3,12,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मित्राच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून पिंपरीतील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 5 जानेवारीला ताथवडे परिसरात 20 वर्षीय सहितीनं 15व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. मोबाईलमध्ये सहितीनं व्हॉइस रेकॉर्ड करून आत्महत्येचं कारण सांगितलेलं आहे. नागपूरच्या सक्करदरामध्ये गुंडांची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली. वर्चस्वाच्या लढाईतून कार्तिक चौबे या गुंडाची सोमवारी हत्या झाली होती. सोबत दारू पित असताना क्षुल्लक वादातून आरोपीनं कार्तिक चौबेवर हल्ला केला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. नाशिक पुणे महामार्गावरील टाटा DEF पंपावर चौघांनी दरोडा टाकत 20,000ची रोकड लंपास केली. दरोडेखोरांनी पंपावरील कर्मचाऱ्यांवर तलवार, कोयता आणि दांड्यासह हल्ला केला. दरम्यान सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातून तरुणाची भिवंडीत निर्घुण हत्या करण्यात आली आहे. वादाचा राग मनात धरून 5 जणांनी तरुणाच्या हत्येचा कट रचला. प्रेमाच्या जाळ्यात ओढत प्लॅनप्रमाणे त्याची दगडानं ठेचून निर्घुण हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये 5 आरोपींना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जालन्यामध्ये अवैधरित्या सुगंधित तंबाखू विकणाऱ्या 2 दुकानांवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. चंदनझिरा पोलिसांनी ही कारवाई केली असून सदरच्या कारवाईमध्ये 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 12वीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका तोतया विद्यार्थ्याला पेल्हार पोलिसांनी अटक केली. अहमद खान असं या तोतया विद्यार्थ्याचं नाव आहे. नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील एका परीक्षा केंद्रात हा सगळा प्रकार झाला आहे. राज्यामध्ये उन्हाच्या झळा वाढलेल्या आहेत. पुणे आणि सोलापुरात उच्चांकी असं 38°C तापमान नोंदवलं गेलं आहे. तर मुंबईमध्ये 35°C इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. राज्याच्या अनेक भागातही तापमानाचा पारा वाढला आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे सोलापूरमध्ये 38°C तापमान आहे. तर मुंबई आणि नागपूरमध्ये 35°C इतकं तापमान आहे. संभाजीनगर तसंच नांदेड आणि कोल्हापुरातही 35°C तापमान आहे. तर नाशकात तापमान आहे 34°C. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या न्यूज पॉइंट 20 मध्ये.
मसाजोगच्या ग्रामस्थांनी बीड पोलिसांवरच थेट आरोप केलाय. संतोष देशमुखांचा मृतदेह अँब्युलन्समधून केजकडे न नेता कळंबच्या दिशेनं नेण्यात आला होता. तिथं एका महिलेला तयार ठेवलं होतं. महिलेच्या वादातून संतोष देशमुखांची हत्या झाली असं पोलिसांना दाखवायचं होतं. मात्र गावातल्या तरुणांनी अँब्युलन्सचा पाठलाग केल्यामुळे तो प्लॅन फसला असाही दावा ग्रामस्थांनी केला आहे. मसाजोगमधील परिस्थितीला स्थानिक पोलीस जबाबदार आहेत असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय. या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळेस कोर्ट परिसरात आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात होता असं देखील त्यांनी पुढे म्हटलंय. सरपंच संतोष देशमुख यांना कळंबला न्यायचा प्लॅन होता. तिथं झटापटीत त्यांना मारलं असं दाखवायचं होतं असा गौप्यस्फोटच भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही केला. सुप्रिया सुळेंच्या भेटीवेळेस सरपंच संतोष देशमुखांच्या आईनं टाहो फोडलाय. मला न्याय द्या अशी मागणी करत संतोष देशमुखांच्या आईला अश्रू अनावर झाले होते. आरोपी 6 तारखेपासून वडिलांच्या मागावर होते असा आरोप संतोष देशमुखांची मुलगी वैभवीनं केलाय. खासदार सुप्रिया सुळे मसाजोगमध्ये देशमुखांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी गेल्या होत्या. यावेळेस वैभवीनं आपली आपबीती त्यांना सांगितली. लेकरांना किती परीक्षा द्यावी लागणार आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. सुप्रिया सुळेंनी महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान मुंडेंच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. परळीच्या तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडेंची हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे वाल्मिक कराड आणि त्यांचा मुलगा सुशील कराडचा हात असल्याचा आरोप ज्ञानेश्वरी मुंडेंनी केला आहे. मंत्री नितेश राणेंनी सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची दिशा सालियन मृत्यू प्रकरणाशी तुलना केली आहे. मसाजोगचा दौरा करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळेंवर मंत्री नितेश राणेंनी टीका केली. सालियन कुटुंबांचे अश्रू कधी पुसणार असा सवाल राणेंनी सुळेंना विचारलाय. सुप्रिया सुळे सिलेक्टेड चिंता करतात असा टोलाही राणेंनी लगावला. 20 फेब्रुवारीला मोठा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिलाय. कृषी खात्यातील घोटाळ्यावरून धस यांनी आक्रमक भूमिका घेतली. 4 अधिकाऱ्यांची नावं सांगणार असल्याचा इशाराच धस यांनी दिलाय. त्यामुळे 20 तारखेला धस काय गौप्यस्फोट करतात याकडे आता लक्ष लागलंय. वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे केली. काही निवडक पोलीस अधिकारी अनेक वर्षांपासून बीडमध्येच कार्यरत आहेत आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि गुन्हेगारांना पाठबळ देण्यात येत आहेत असा आरोप देखील सुरेश धस यांनी केला आहे. बावनकुळेंच्या घरी नक्की काय डील झाली असा सवाल राऊत यांनी धसांना विचारला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता धसांवर कोणीच विश्वास ठेवणार नाही. धस हे भाजपच्या परंपरेस जागल्याचं संजय राऊत यांनी टीका करताना म्हटलंय. शिंदेगडाचे माजी मंत्री तानाजी सावंतांच्या सुरक्षेत आता मोठी कपात झालेली आहे. सावंतांच्या सुरक्षेतून सरकारी लवाजमा गायब झालाय. आता फक्त एकच सुरक्षा रक्षक उरलेला आहे. सावंत मंत्री असताना त्यांच्या दिमतीला 48 सुरक्षा रक्षक होते. आता ते सगळे गेलेले आहेत आणि केवळ एकच सुरक्षा रक्षक आता तानाजी सावंत यांच्या सुरक्षेसाठी असणार आहे. तर सुरक्षा कपातीच्या मुद्द्यावर खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. मंत्रालयात वेड्यांची जत्रा असून प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे.